आम्हाला सहजासहजी न्याय मिळत नसेल तर आम्ही न्याय हिसकावून घेऊ न्याय. एक व्हिडिओ पाठवलाय तो पहा. मी मानेंना खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जी व्यक्ती शोधताय ती आमच्या घरात नाहीये, पण त्यांनी माझं अजिबात ऐकलं नाही. ते थेट आत घुसले, माझ्या मुलींच्या खोलीत गेले आणि त्यांना धमकावलं, हॅरेस केलं. हे योग्य नाहीये ना? नाही, माझं अजिबात म्हणणं नाहीये की त्यांनी घराची झडती घेऊ नये. त्यांना संशय असेल तर त्यांनी जरूर झडती घ्यावी, मी सपोर्ट केला असता. पण कायद्याच्या चौकटीत राहून घरात एकही पुरुष नसताना फक्त 3 पुरुष पोलीस घरात घुसले. त्यांच्यासोबत एकही लेडी कॉन्स्टेबल नव्हती. का नव्हती? उद्या असं तुमच्या घरी झालं तर तुम्हाला चालेल? गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. बरं वाटतंय? हा, बरं आहे. घ्या चहा घ्या. काही कमी जास्त असेल तर सांगा बिंदास्त. काय म्हणजे मला तशी चहा बनवायची वेळ येत नाही. बाजूला आजी राहतात, चहा नाश्ता आणून देतात. हे त्यांचंच आहे सगळं. ठीक आहे. शेवटी काय पदार्थांपेक्षा भावना महत्वाची. खरंय. बरं, हा आता जो आवाज ऐकला याच्यावर तो विश्वजितचा आवाज? ममताजीच आहेत. हे काय स्वतःला सिनियर बनवणारे इन्स्पेक्टर माने आमच्या घरात येतात काय? तेवढ्याच्या छोट्या पुरीला धमकावतात काय? ते खोटं आहे ते खरं करण्याचा प्रयत्न करतात. काय मिळवतात यात? मानेचं आता काही खरं नाही. तुम्हाला शोधायला तिकडे गेला होता, तुम्ही इकडे. प्लॅन फिक्स कटला त्याचा. पण ममताजीने हे बरं केलं, आपल्याला एका दगडात 3-4 पक्षी मारता येतील. मानेची भेट घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी आवरतो. तुम्ही चहा पिऊन घ्या. शक्तीने बोलवायच्या आधी मानेला भेटून घेतो. आणि दुसरी गोष्ट, तुमचं दुपारचं जेवण घेऊन येईन मी. तोपर्यंत आराम करा. दारे खिडक्या लावून घ्या. कुणी आलं तरी दरवाजा उघडू नका, आवाजच करू नका. तुझा आवडतो. ठीक आहे. येऊ का सर? नमस्कार सर. मी त्या रद्दड बोलकेचा फक्कड पोरगा चिराग बोलके. माया बापानं तर तुम्हाला मायाबद्दल सांगितलंच असं, नाही का? अरे, स्वतःच्या बापाला रद्दड बोलताना लाज नाही वाटत का रे? आता मी काय करू? माया बाप आहेच तसा, मी काहीच करू शकत नाही ना. पण मी वेगळा आहे बरं का. हा, मी अजिबात तसा नाही. तुम्ही मला चौकट राजा म्हणू शकता. औ चौकट राजानो. काय रे, मी तुला फोनवर एक काम करायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं ते सांग. चिरागले सांगितलेलं काम चिरागनं केलं नाही असं कधीच होत नसते. मी गेलो होतो तुमच्या त्या पोत्याच्या मागावर. त्यानं त्या पोलीसवाल्यावर बंदूक बी ताणली, गोळी बी चालवणार, पण फसलं बेनं नाही चालू शकला गोळी. शूट केलं का? हेच सांगून राहिलो, तो पोलीसवाल्याला शूट करणारच होता. आता माझ्या लक्षात आलं, तुम्ही मोबाईलच्या शूट बद्दल बोलून राहिले. केलं ना, HD मध्ये शूट केलं. हे पहा, दाखवतो तुम्हाला. ठेव, गरज नाही, ठेव. बर, उद्यापासून कामावर यायला लाग. तुझी नोकरी पक्की असं समज. काय? माझी नोकरी पक्की? साहेब, तुम्ही खरं बोलून राहिले ना? साहेब, मला खरंच नोकरी पाहिजे होती. लय दिवसापासून हिंडून राहिलो होतो, मला नोकरी द्या. मला इमाने इतबारे काम करा. बस. सत्यजित भालेकर कधीच खोटं बोलत नाही. खोटं बोललेलं कधीच खपवून घेत नाही.
कायम लक्षात ठेवायचं. हा आणि पगार तुझ्या बापाला जेवढा मिळत होता तेवढाच मिळेल तुला. नाही हो भाऊ, नाही. नाही हो साहेब, सर, नाही. मला पगारावरचा नोकर नाही बनायचा आहे. आपण एक डील करूया का? तुम्ही मला काम सांगा, मी तुम्हाला त्या कामाचे पैसे सांगत जाईल. म्हणजे तुमचा बी फायदा आणि माया बी फायदा. ते कसं, तुम्ही मला फुकटचा पगार द्या आणि या ऑफिस मध्ये मी कुत्र्यासारखा बसलेला राहू, मला काही ते आवडत नाही. तुला सांगतोय, असं त्याच्यात भालेकर कधी फुकटचे पैसे देत नाही कोणाला. द्यायला बी नाही पाहिजे भाऊ, म्हणजे द्यायला बी नाही पाहिजे ना सर फुकटचे पैसे. सरेस चल कामाला लाग आता. त्या पोत्याच्या मागावर राहायचं. मी सांगितलेलं काम तो व्यवस्थित करतोय की नाही हे बघायचं आणि मला येऊन सांगायचं. जमेल? जमवलं तर सगळं जमते पहा. मागावर राहायचे एका दिवसाचे 2000 रुपये होतील. जमेल? जमेल जमेल. अरे वा. नाही सर, मला तुम्ही आत्ताच्या आत्ता पैसे नका देऊ. नाही, तुम्ही मला आत्ता पैसे द्या, पण संध्याकाळपर्यंत ते संपलेले असतात. तुम्ही मला हप्त्याच्या हप्त्या पैसे देत जा. म्हणजे कसं, पैसे बी जास्त दिसन आणि खर्च झाले तर थोडेसेच खर्च होईल. युअर माइंड ब्लोइंग ज्युनियर बोलके. ज्युनियर बोलके, वेलकम टू भालेकर्स. धन्यवाद सर, येतो. सत्यजित भालेकर हा तर पॉकेट डायनामो आहे. आपण बार डबल गेम खेळलास ना तर एन्काउंटर करेन कळणार सुद्धा नाही. मी खरंच सांगतोय, यशवंत भालेकर होते तिकडे. गायब कसे झाले? बोल ना, गायब कसे झाले? मिस्टर इंडिया घड्याळाचं बटन दाबलं आणि गायब झाले. मला काय माहित, पण मी तिथे होतो तेव्हा शंदोबी औषध घेऊन आतल्या रूम मध्ये गेल्या होत्या आणि तेव्हा खोकण्याचा आवाज आला, पुरुषाच्याच खोकण्याचा आवाज आला. तिथे लिहिलंय मी रेट टाकली ना, तिथे पुरुष नव्हता. तिथे टीप दिली असेल ना कोणीतरी आधीच. कोणी दिली? तू दिलीस? मी कशाला देऊ टीप? मीच तुम्हाला सांगितलं ना तिथे होते, मग मी कशाला देऊ? रंगा, ममताजी, दिशा किंवा अविनाश त्यांनी मिळून त्यांना लपवलं असेल. अविनाश टिप सुद्धा देऊ शकतो त्यांना. तुम्ही या सगळ्यांची लोकेशन एकदा चेक करून बघा ना. लोकेशन चेक करा. खरंच तू जे सांगतोयस ना त्यातलं जर हाताला काही लागलं नाही हे विसरून जा. गोळी घालेल. बरं झालं आला ते. ममता, रंगा, दिशा, अविनाश यांचे फोन लोकेशन काढा. साहेब, ममताजी आणि दिशा बाहेर आले. कशाला? तुमच्यावर आता कंप्लेंट करायला. कशाबद्दल? याबद्दल. कोणीतरी स्वतःला सिनियर इन्स्पेक्टर बनवणारे इन्स्पेक्टर माझे घरी येतात काय? आमच्या लहानशा पोरीला धमकावतात काय? ते खोटं आहे ते खरं करण्याचा प्रयत्न करतात. काय मिळवतात यात? काय मिळतंय ना आम्हाला त्रास देऊ? माझे आबा यशवंत भालेकर त्यांच्यावर वाटेल ते आरोप लावून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करतायत. यांच्याकडे एकही पुरावा नसताना तर ह्या राहत्या घरातून मला बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केला, पण त्यातनं आम्ही कसे बसे वाचलोय आतापर्यंत. बस बस बस, अशीच बायको पाहिजे मले. हीच जर भेटली तर. का मला न्याय मिळत नाही? का मला न्यायासाठी भांडावं लागतं? Who the hell are you? मत कशी झाली माझ्या ऑफिस मध्ये यायची? Get out! Yes. I said leave right now. शक्ती,
कशाला ह्या बिचाऱ्यावर चिडतीयस उगीच? मी त्यावर ज्युनियर बोलके आता हा कायम तुझ्या बरोबर असणार आहे. येस. हा कशासाठी? शांत शांत. हे बघ, आता सगळं आपल्या पथ्यावर पडणार आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. शक्ती. शट मत कशी झाली माझं नाव घ्यायची? अरे मॅडम म्हणणारच होतो, पण तुम्ही बोलण्याचा चान्सच नाही दिला. एकतर आधीच त्या मानेने माझं डोकं फिरवलंय. काय झालं? काय केलंय मान? बघा हे सिनियर इन्स्पेक्टर म्हणवणारे इन्स्पेक्टर माने घरी येतात काय, घरात घुसतात काय, माझ्या छोट्याशा पोरीला धमकावतात काय? आम्हाला सहजासहजी न्याय मिळत नसेल तर आम्ही न्याय हिसकावून घेऊ न्याय. म्हणे एक नंबरचा बिंडोक माणूस आहे. शांत सत्यजित, शांत. मला सांग, एवढं सगळं होऊन आबा नाही ना सापडले. म्हणे स्वतःसोबत माझी पण तिरडी पाडणार बहुतेक. बस पोचला या मानेला मी. यालेच म्हणते सर, धन्याले धतुरा आणि चोराले मलिदा. म्हणजे धतुरा हे काय तू कंप्लेंट करणारस? हो. हे बघ, मला नडायचं ना जास्त. काल रात्री घरात शिरलो होतो, कोणाला तरी हात लावला का मी? माझ्या वाकड्यात शिरायचं नाही, नाहीतर तर काय माने, काय करणार? करा ना, इथे करा. लांब 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 लांब. हे चिरके, हे घेऊन जाय ना. चला का तंतरली? माने, त्या रात्री घरी येऊन तुम्ही जो काही तमाशा केलायत ना, तिथेच चुकलायत. हे धमकी देते मला? कोण आहे मी? इन्स्पेक्टर नरेंद्र माने, लक्षात ठेव. तुला म्हणून सांगतो, काय बरीच लोक ना गायब झाले. रेकॉर्ड पण ना, हे तर पुरुष होते, तू तर तृतीयपंथी आहे. हो ना, मी तृतीयपंथी आहे म्हणूनच तुम्ही तोंड सांभाळून बोला. तोंड तुम्ही उघडायला लावलेत माने. माझी कंप्लेंट लिहून घ्या माने, नाहीतर काय करणार आहे? काय करणार आहेस? तुम्ही जर माझी कंप्लेंट नाही लिहून घेतली तर मी दुसऱ्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करेन. त्यांनी नाही लिहून घेतली तर मी एसीपी पर्यंत जाईन, डीसीपी पर्यंत जाईन. कुठे जायचंय तिकडे जा, मी नाही घाबरत. काय माहितीये, या सगळ्यांच्या नाड्या आहेत ना, नाड्या ह्या माझ्या हातात आहेत. अशी नाडी आवडली ना, पोट दुखत. आणि तुला जे वाटतं ना, व्हिडिओ कसे ते काय व्हायरल बिरल केले, असं तो पेर वगैरे असं काहीतरी वाटतो ना. चला निघे. याचे परिणाम वाईट होतील माने. काय करशील? दिशा, काय हे बंद कर. कंप्लेंट लिहून घेताय ना माने? हे बंद. चिरके लेडीज कॉन्स्टेबल बोलवा आणि घेऊन जाय ना. माने, तुम्हाला माझी कंप्लेंट लिहून घ्यावीच लागेल, नाहीतर हा व्हिडिओ. काय करणार तू? काय करणार आहे? धमकी देते मला? धमकी? कोण आहे मी? कोण आहे? सिनियर इन्स्पेक्टर नरेंद्र माने. तेच म्हणतोय सर, तुम्ही सिनियर आहात, लिहून घ्या कंप्लेंट. काय आपण माणसं आहोत, आपल्याकडूनही चुका होतात. कशाला विषय वाढवताय? कंप्लेंट लिहून घ्या. मास्टर माइंड. भार्गव, तुझं डोकं आहे? किती प्रयत्न केलेस ना,
मला फसवण्याचं? तू कशी? हे असले हे व्हिडिओ आहेत ना, हे लहानपणाचे खेळ आहेत, काही फरक नाही पडत. पडणार ना सर, फरक पडणार. फरक पडू नये असं जर वाटत असेल ना, तर मग शक्तीचं प्रोटेक्शन काढून घ्या, यशवंत साहेबांची केस मागे घ्या आणि हर्षचा खून कोणी केला त्याचं नाव सांगा. तू पण धमकी देतोस? नाही हो सर, मी कुठे धमकी देणार, तुम्ही सिनियर आहात. मी एक कलिग म्हणून तुम्हाला येणाऱ्या धोक्याची सूचना देतोय. वाजली का धोक्याची घंटा? बघा बघा सिटी साहेब काय म्हणतात बघा. जैन सर. हा सर, हा करतो ना. जैन सर. काय पडला का फरक? ऐक, काय म्हणतो, सिनियर आहे की नाही मी तुझा, ठीक आहे, डिपार्टमेंट मधले आहोत ना रे आपण, कशाला आपापसात वैर बरं नाही. मग काय करतायत? प्रोटेक्शन काढून घेताय की? 0 मिनिटं 0 मिनिटं. आणि यशवंत सरांचं? यशवंत भालेकर कुणी नाही आहे, सत्यजित भालेकर कुणी आहे. काम कर, सत्यजित भालेकरांना अरेस्ट कर, नाहीतर मला यशवंत भालेकरांना अटक करावी लागेल. आणि लक्ष ठेवतो, मी सिनियर आहे, एकत्र आपण काम करतो डिपार्टमेंट. काळजी करू नका, होईल सगळं ठीक. क्या बात है जूनियर, क्या बात है. तुमची भाषा एकदम मॅजिकल आहे रे. खरंच हे तर काहीच नाही. आमच्या गावातल्या पोट्ट्याला जर तुम्ही ऐकाल तर पागल होऊन जाणार, मी सांगतो. हो का? ज्युनियर मला एक सांग, जे तीर्थरूप वडील एकदम शुद्ध मराठी बोलतात, पण तू ही विदर्भातली भाषा कशी काय बोलू शकतो? तुम्हाला सांगतो, आपलं सगळंच काम लय वेगळं आहे आपल्या बापापेक्षा. माझा बाप, त्याच्याबद्दल काय सांगू तुम्हाला. माझा बाप ना आधीपासूनच लय मोठा झोलर माणूस, नुसते झोल केले त्यानं, पण नेहमी तोंडावर पडे. पैसा तर अजिबात कमवता आला नाही त्याले. म्हणून माया आप्पाजीनं, म्हणजे माया आजोबानं लात मारली, त्याला हाकलून मुंबईले. तुम्हाला सांगतो ना, काहीच जमलं नाही आयुष्यात. बस 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 झालं तुझं हे तीर्थरूप पुराण. बस, अजून एक नवीन जोक सुनावणार आहे. नवीन जोक सांगतो ना, लेटेस्ट सांगतो. एक पोट्टा एक पोट्टी आली पा. हे शक्ती वा. बस बस बस, हा ज्युनियर बोलके एकापेक्षा एक मस्त पैकी जोक्स सांगत सुटलाय. ऐक, तुला पण मजा येईल. तर एकदा काय झालं, इकडे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय आणि तुम्हाला याचे असले मले तुले हे असले जोक्स ऐकायचे नाही शक्ती मॅडम. अहो हे मले तुले कधी आपलं होऊन जाईल हे माहित बी नाही पडन तुम्हाला. ए बसायचं, मला तुझे फालतूचे जोक्स नाही ऐकायचे, समजलं? ए ज्युनियर बोलके गप्पा, नो मले तुले. हा शक्ती बाळा, शांत शांत. हे बघ, तू हसणार नसेल तर कमीत कमी प्रेमात तरी पडून बघ. मस्करी केली, मस्करी. बोल काय झालं, बोल. मानेने माझं पोलीस प्रोटेक्शन काढून घेतलंय. माने असं कसं काय प्रोटेक्शन काढून घेऊ शकतो? आता माने तर मी शांत, सत्यजित शांत. बोला
मानेचं काहीतरी करा. भाजलाय तो. जोपर्यंत त्या ममताला आणि दिशाला मी घराबाहेर काढत नाही ना, तोपर्यंत मला त्या भार्गवचं प्रोटेक्शन हवंय ऍट एनी कॉस्ट. शक्ती, मला थोडा विचार करू दे. बघ शक्ती बाळा, थोडे दिवस थांब, थोडे दिवस. एकदा का त्या ममता मानवची स्टे ऑर्डरची मुदत संपली, मग तिच्या पुढे कोणताच पर्याय उरणार नाही. मग तू तिला सहजच त्या घराबाहेर काढू शकशील. तेवढा वेळ नाही थांबायचंय. मला जमणार असेल तर सांगा, नाहीतर मी मानेशी बोलून घेतो मी. जस्ट वेट. हॅलो माने.